परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 40. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. सिद्ध म्हणे नामधारका, अपूर्व वर्तिले आणिक ऐका. वृक्ष होता काष्ठ शुष्का, विचित्र कथा ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु, आला एक कुष्ठी द्विजबुरु. आपस्तंभ भार्गव गोत्रु, नाम तयाचे नरहरी. येवून या श्री गुरुमूर्तीसी, नमन करी भक्तीसी. करी स्तोत्र बहुवसी, कर संपुट जोडून या. जय जयाजी गुरुमूर्ती, ऐकोन आलो तुझी कीर्ती. भक्तवत्सला परंज्योती, परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी, वृथा झालो दगडापरी. निंदा करिता ती द्विजबरी, कुष्ठी म्हणून स्वामिया. वेद वाचिला यजुशाखा, निंदा करिता ती माझी लोका. ब्राह्मणार्थी न सांगती देखा, अंगहीन म्हणून या. प्रातःकाळी उठून लोक, आफती माझे मुख. तेणे होते मनात दुःख, जन्मपुरे आता मज. पाप केले आपण बहुत, जन्मांतरी असंख्यात. तेणे हा भोग भोगित, आता न साहे स्वामिया. नाना तीर्थ नाना व्रत, हिंडोन यालो आचरत. म्या पूजिले देव समस्त, माझी व्याधी नवचेची. आता धरोन निर्धारू, आलो स्वामीं जवळी जगद्गुरु. तुझा न होता कृपावरू, प्राण आपुला त्यजीन. म्हणून या निर्वाणीसी, विनवीतसे श्री गुरुसी. एक भावे भक्तीसी, करुणा भाकी द्विजवर. म्हणून मागुती नमस्कारी, नाना परी स्तुती करी. लोह परिसा भेटी परी, तुझ्या दर्शन मात्रेसी. करुणा वचनी ऐकोनी, भक्तवत्सल श्री गुरुमुनी. निरोप देती कृपा करोनी, ऐक शिष्या नामधारका. श्री गुरु म्हणती द्विजासी, पूर्वजन्मी महादोषासी. तुवा केले बहुवसी, म्हणून कुष्ठी झालास. आता सांगीन ते करी, तुझी पापे जाती दुरी. होशील दिव्य शरीरी, एक भावे आचरावे. इतुकिया अवसरी, काष्ठ एक औदुंबरी. शुष्क होते वर्षे चारी, घेऊन याले सर्पणासी. ते देखिले श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. एक भावे करोनी चित्ती, घेई काष्ठ झडकरी. काष्ठ घेऊन संगमासी, त्वरित जाय भावेसी. संगमनाथ पूर्व भागेसी, भीमा तीरी रुबीपा. तुवा जावोन या संगमात, स्नान करोन या त्वरित. पूजा करोनी अश्वत्थ, पुनर्पिजाय स्नानासी. हाती धरोन या कलश दोनी, आणि उदक तत्क्षणे. शुष्क काष्ठा वेळ तिन्ही, स्नपन करी मनोभावे. ज्या दिवसी काष्ठासी, परणे येतील संजीवेसी. दोष गेले तुझे परियेसी, अंग तुझे होय बरवे. येणे भ्री श्री गुरुमूर्ती, तया विप्रासी निरोप देती. विश्वास झाला त्याचे चित्ती, धावत गेला काष्ठाजवळी. काष्ठ उचलोनी डोईवरी, घेऊन याला भीमा तीरी. संगमेश्वरा समोरी, रोविता झाला द्विजवर. जेणे रीती श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. आचरतसे एक चित्ती, भावभक्ती करोनिया. येणे परी 7 दिवस, द्विचे केले उपवास. तया काष्ठा दोन्ही कलश, भरो निघाली वेळोवेळी. देखोनी म्हणती सकळ जन, तया विप्रा बोलावोन. सांगता ती विवंचून, गुरुनिरोप लक्षण. म्हणती तू ते काय झाले, शुष्क काष्ठ का रोविले. याचे तुवा संजीवन योजिले, मग तू ते काय होय. या ते तू सजीव करिसी, मागुती काय येती पल्लवयासी. ऐसे पाहिले नाही भूमीसी, श्री गुरुची इच्छा कळेना. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, भक्तजना असे वरदू. त्यांची कृपा असे अगाधू, समजता ते कृपा करी. नसेल निष्कृती तुझिया पापा, म्हणून तिथले काष्ठ बापा.
वाया कष्ट करीसी कापा तू ते श्री गुरूंनी निरूपिले. ऐकोनी तयांचे वचन विप्रवर करी नमन. गुरुवाक्य मज कामधेनू अन्यथा केवी होईल. सत्यसंकल्प श्री गुरुनाथ त्यांचे वाक्य न होय मिथ्य. माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ठ वृक्ष जाणा. माझ्या मनी निर्धारू असत्य न होय वाक्य गुरु. प्राणवेची न साचारू गुरुवाक्य कारण आपणा. येणे परी समस्तांसी विप्रसांगे परी येसी. सेवा करीतो भक्तीसी तया शुष्क काष्ठासी. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी शिष्य सांगती परी येसी. स्वामींनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्ठा भजे म्हणून. 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्ठासी. एक भावे भक्तीसी निर्धार केला गुरुवचनी. किती रीती आम्ही त्यासी सांगितले सर्व हितासी. वाया का गा कष्ट करीसी मूर्खपणे म्हणून. विप्र आम्हा ते ऐसे म्हणे चाड नाही काष्ठाविणे. गुरुवाक्य मज कारणे करीला पुले बोल साच. निर्धार धरोनी मानसी सेवा करीतो काष्ठासी. 7 दिवस उपवासी उदकमुखी घेत नाही. ऐकोन शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण. जैसा असे भाव अंतःकरण तैसीच सिद्धी पावेल. गुरुवाक्य शिष्यासी कारण सर्वथा न होय निर्वाण. जैसे भक्ताचे अंतःकरण तैशीच सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी. सांगे सूत ऋषीश्वरांसी स्कंद पुराणी परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार उसती सूतासी ऋषीश्वर. सांगे सूत सविस्तर तेची कथा सांगतसे. सूत म्हणे ऋषीश्वरांसी गुरुभक्ती आहे असे विशेषी. तारावया संसारासी आणिक नाही उपाय. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत. गुरुमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे. दृढ असे भक्ती जयापासी सर्व धर्म साधती त्यासी. संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावे. श्री गुरु नर ऐसा न म्हणावा त्रयमूर्ती तोची जाणावा. गुणदोष न विचारावा म्हणावा तोची ईश्वर. येणे परी धरोनी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी. प्रसन्न होय शूलपाणी तात्कालिक परियेसा. श्लोक मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ. यादृशी भावनांकुर्यात् सिद्धिर्भवति तादृशी. टीका मंत्रतीर्थ द्विजस्थानी देवभक्ती औषधगुणी. गुरुसी पाहे शिवसमानी भाविल्या सारखे फल होय. म्हणे सूत ऋषीश्वरांसी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी. सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तलेसे. पूर्वी पांचाल नगरात होता राजा सिंहकेत. तयासी होता एक सुत नाम तयाचे धनंजय. एके दिवसी राजसुत गेला पारधीसी अरण्यात. तेथे नसती मनुष्य मात्र उदकवर्जित स्थळांची. राजकुमार तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात. संगे होत शबरसुत शर्मले बहुत अवधारा. तेथे एक शबरसुत हिंडत होता वनात. देखता झाला अवचित जीर्ण एक देवालय. भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी. शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे. हाती घेवोनी लिंगासी पहात होता शबरहर्षी. राजसुत तया संधीसी आला तया जवळीक. राजकुमार म्हणे तयासी भिन्न लिंग काय करीसी. पडली असती भूमीसी लिंगाकार अनेको. शबर म्हणे राजसुताते माझ्या मनी ऐसे येते. लिंग पूजा करावयाते म्हणून घेतले प्रियेसा. ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र सुहास्य वदन. म्हणे पूजी एक मन लिंग बरवे असे सत्य. ऐसे म्हणता राजकुमार तयासी करी नमस्कार. कोण विधी पूजा प्रकार निरोपावे म्हणतसे. तुवा भावे माते गुरु मी तव असे शबरू. नेणे पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे. राजपुत्रे म्हणे तयासी
न्यावा पाषाण घरासी पूजा करावी भक्तीसी पत्रपुष्पे अर्चोनिया दंपत्ये दोघे जण पूजा करणे मने पूर्ण हे चिलिंग गिरिजा रमण म्हणून मनी निर्धारी पा नाना परी पुष्प जाती आणाव्यात वा शिवा प्रती धूप दीप नैवेद्य आरती नैवेद्यासी भस्म जाण भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी नैवेद्य द्यावा सुमनी प्रसाद आपण भक्षावा आणिक जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारू शबरे आपुले मनात संतोषोनी शबर देखा नेले लिंग गृहांतिका स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले गुरुनिरोप जेणे रीती पूजा करीन एक चित्ती चिता भस्म अतिप्रीती आणून नैवेद्या देतसे क्वचित काळ येणे परी पूजा करावी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावो गावी चिताभस्म न मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आला घरासी चिंता लागली शबरासी उसता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्यजीन म्हणे पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी हिंडोनी आलो दाही दिशी चिताभस्म न मिळेची जैसे श्री गुरूंनी आज्ञापिले त्या विधीने पाहिजे अर्चिले नाही तरी वृथा गेले शिवपूजन परियेसा गुरुचे वाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी तया ते पाप नाही दूरी सदा दरिद्री होय नर त्यासी होय अधोगती अखंड नरकी तया वस्ती जो करी गुरुची भक्ती तोची तरेल भवारणवी सकळ शास्त्रे येणे परी बोलताती वेदचारी याची कारणे ऐक हो शबरी प्राण आपुला त्यजीन ऐकोन पतीचे वचन बोले शबरी हा सोन चिंता करिता किं कारण चिता भस्म देईन मी मज घालोनी गृहात अग्निलावा तुम्ही त्वरित काष्ठे असती बहुत दहन करा आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करावा भरबसे संतोष रूपे बोलतसे कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पीन ऐकोन स्त्रियेचे वचन शबर झाला मनी खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणतसे रूपे दिससी रती सरसी अद्यापि तू पूर्ववयासी पुत्र अपत्य न देखिलेसी या संसारासी येऊनी मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले तुझे माता पित्याने मज निरविले प्राणप्रिया रक्ष म्हणूनी चंद्र सूर्य साक्षीसी तुझ वरिले म्या संतोषी प्राण रक्षीन म्हणून हर्षी घेऊन आलो मंदिरात आता दहन करिता तू ते घडती पापे असंख्याते स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणतसे तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवणे परी कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जावोनी पाप घडे दुःखे तुझी माता पिता माते म्हणती स्त्री घाता अजून तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीती दहन करू कवणे रीती पापे माते घडतील ऐकोन पतीचे वचन विनवीतसे सती आपण कैसे आहे तुम्हा अज्ञान मिथ्या बोल बोलतसा शरीर म्हणे स्वप्नापरी जैसा फेण गंगेवरी स्थिर न राहे क्षणभरी मरणे सत्य परियेसा आमुचे माय बापे जाण तुम्हा दिधले माते दान तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे असे मी म्हणजे तुमचा देहे विचार करोनी मनी पाहे आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता जे जे उपजे भूमीवरी ते ते नाश पावे निर्धारी माझे देह साफल्य करी ईश्वराप्रती पावेल
संदेह सोडून आपणासी दहन करी वो वेगेसी आपण होवोनी संतोषी निरोप देते परियेसा नाना परीपतीसी बोधी शबरी परियेसी घरात जावोनी पतीसे म्हणे अग्नी लावी आता संतोषोनी तो शबर बांधिता झाला गृहाचे द्वार अग्नी लाविता थोर ज्वाळा व्यापिती गगनासी दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करून शिवासी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी स्त्री दिधली हुताशी स्मरण ऐसे त्यास नाही ऐसी भक्तिभावेसी पूजा केली महेश्वरासी प्रसाद घेवोनी हस्तेसी पाचारिले स्त्रिये ते जैसी पूजा नित्य करून प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रिये ते बोलावून देत असे तो शबर तया दिवसी त्याच परी आपल्या स्त्रिये ते पाचारी कृपा सरागरी त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा तेची शबरे येवोनी उभी ठेली सुहास्य वदनी घेतला प्रसाद मागोनी घेवोन गेली घरात जैसे तैसेची घर दिसे शबर विस्मय करीतसे म्हणे दग्ध केले स्त्रिये सरिसे घर कैसे दिसत आहे बोलावोनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरिपी कैसी आलीस शबरी सांगे पतीसी आपणास आठवण आहे ऐसी अग्नी लावता घरासी निद्रिस्थ झालिये परियेसा महाशीते पीडित आपण होते निद्रिस्थ तुमचे बोल ऐकोन सत्य उठोन आलिये परियेसा हे होईल देव करणी प्रसन्न झाला शूलपाणी ऐसे म्हणता तत्क्षणी निजस्वरूपी उभा ठाकला नमन करीती लोटांगणी धावोन लागती दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणतसे होईल सुख संसारी राज्य दिधले धुरंधरी गती होईल त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास येणे परी ऋषीश्वरांसी सूत सांगे विस्तारेसी श्री गुरुचरणी विश्वास असे जासी तैसे फळ होय जाणा म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगते झाले परियेसी विश्वासे करोनी द्विजहर्षी शुष्क काष्ठ सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जावोनी करीती अनुष्ठान पहावया येती ते ब्राह्मण देखून तयांचे अंतःकरण प्रसन्न झाले तत्क्षणी होता कमंडलू करकमळी भरला सदा गंगाजळी उचलोनिया हस्तकमळी घालिती उदक काष्ठासी ते चिक्षणी काष्ठासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्ष जनासी दिसतसे समस्ता जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्री गुरु सुधारस काष्ठ झाला औदुंबर काष्ठ दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण कांती नर गेले कुष्ठ तात्काळी संतोषोनी द्विजवर करी साष्टांग नमस्कार करिता झाला महास्तोत्र श्री गुरुचे तये वेळी श्लोक इंदुकोटी तेज करुणा सिंधु भक्त वत्सलम नंदनात्रिसूनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्य अक्षतादिदेव वृंद वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां मोहपाश अंधकार छाय दूर भास्करम आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकम सेव्य भक्त वृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम् वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां चित्तजादि वर्ग षटक मत्त वारणांकुशम तत्वसार शोभितात्म दत्त श्रिया वल्लभम उत्तमावतार भूत कर्तृभक्त वत्सलम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां व्योम वायु तेज आप भूमि कर्तृमीश्वरम काम क्रोध मोहरहित सोम सूर्य लोचनम कामतार्थ दातृभक्त
कामधेनु श्रीगुरुं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां पुण्डरीक आयताक्ष कुण्डलेन्दु तेजसं चण्डुदुरित खण्डनार्थ दण्डधारि श्रीगुरुं मण्डलीक मौलिमार्तण्डभासिताननं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्ति श्रीगुरुं नादबिन्दुकलातीतकल्पपाद सेव्ययं सेव्यभक्तवृन्दवरद भूयो भूयो नमाम्यहं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् अष्टयोगतत्त्वनिष्ठतुष्टज्ञानवारिधिं कृष्णवेणीतीरवासपञ्चनदीसङ्गमम् कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं हारकृत्य शारदेन गंगाधर आत्मजं धारणीक देवदीक्ष गुरुमूर्तितोषितं परमात्मानन्दश्रिया पुत्रपौत्रदायकं नारसिंह सरस्वतीय अष्टकञ्च यः पठेत् घोरसंसारसिन्धुतारणाख्य साधनं सारज्ञान दीर्घ आयुरारोग्यादि संपदम चारुवर्ग काम्य लाभ वारं वारं यज्जपेत. स्तोत्र केले येणे परी आणि कविनवी परोपरी म्हणे देवा श्रीहरी कृपा केली स्वामिया म्हणून मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभय करी उठविता झाला अवधारी ज्ञानराशी म्हणून या समस्त लोक विस्मय करीती श्री गुरु ते नमस्कारिती नाना परी स्तोत्रे करीती भक्तिभावे करोनिया मघ निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजांसरसी ग्रामलोक आनंदासी घेऊन येती आरत्या जावोनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात झाली ऐका ते दिनी तया विप्रा बोलावोनी सद्गुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्या माझी थोर तूच यामुचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण होतील पुरुष निर्माण म्हणून देती निरूप श्री गुरु म्हणती तयासी जावो ना आणि कलत्रासी तुम्ही राहावे आम्हा पासी येची ग्रामी नांदत म्हणून तया द्विजासी श्री गुरुमंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशिले परियेसा तू ते होतील तिघे सुत एकाचे नाव योगी विख्यात आमुची सेवा करील बहुत वंशोवंशी माझे दास जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्यासी झाले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतरावया पैल पार कथा ऐका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृत कुष्ठी उद्धरिला भक्त गुरुमहिमा अत्यद्भुत प्रकट झाला येणेपरी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवन नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.